Co-powered by Techno. शिंदेगड शिवसेनेचे वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे हे दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत। वैजापूर हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो, त्यामुळे या ठिकाणची निवडणूक सुद्धा महत्त्वाची मानली जाते। आपल्यासोबत रमेश बोरनारे आहेत। सर, काय सांगाल तुम्ही? मागची 5 वर्ष तुम्ही आमदार होतात, आता पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहे। 19 ते 24 या 5 वर्षापैकी 2.5 वर्ष थोडी स्पीड कमी होती, परंतु शिंदे सरकार आल्यानंतर त्यांच्या मदतीने मग फडणवीस साहेब असू द्या, नंतर अजितदादा असू द्या, सर्व मंत्रिमंडळ असू द्या, वैजापूर तालुक्याचा कायापालट 100च्या स्पीडने करण्याचं काम त्या ठिकाणी मी केलं। आजही जवळजवळ बुकलेटच्या माध्यमातून जर पाहिलं तर 3000 कोटीचे कामं वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघात आहे। ठीक आहे, त्यापैकी काही कामं प्रगतीपथावरती आहे, काही कामाचे वर्क ऑर्डर आहे, काही कामं चालू होत आहे, परंतु महाराष्ट्र शासनाचा एकही निधी त्या ठिकाणी मी सोडला नाही का जो वैजापूर गंगापूर तालुक्याला मिळाला नाही। कोणतंही डिपार्टमेंट असो, मग त्यामध्ये PWD आहे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आहे, नाबार्ड आहे डांबरीकरणाच्या बाबतीमध्ये, DPCचे पैसे, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक आहे, नगरपालिकेचा वेगवेगळा निधी आहे, असा एकही निधी आपण वैजापूर गंगापूरला जो मिळाला नाही असं सोडलं नाही। मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून 1075 कोटीचं काम प्रगतीपथावरती 60% काम त्या ठिकाणी झालेलं आहे। आणि हे सर्व करत असताना मी कोणताही समाज वंचित ठेवला नाही। सर्व समाजाला समान न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी मी केलं। तो समाज लहान असू द्या, तो समाज मोठा असू द्या। मुस्लिम असू द्या, बौद्ध असू द्या किंवा हिंदू समाज असू द्या, सर्वांना सोबत घेऊन त्या ठिकाणी काम मी केलं। आरोग्याच्या बाबतीमध्ये तर चढता आलेख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी असू द्या का माझ्या वैयक्तिक संपर्कामधून दवाखान्याच्या बाबतीमध्ये खूप मोठं काम त्या ठिकाणी वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी मी केलं। आणि मला 100% आता खात्री आहे की माझी दुसरी इनिंग त्या ठिकाणी चालू झालेली आहे। आणि मला जनतेची खात्री आहे, सर्व समाज, सर्व जाती धर्म, का मला 100% निवडून आणल्याशिवाय ते काही स्वस्त बसणार नाही। काल परवापासून पाहतोय का जवळजवळ 25 ते 30 गावचे गावं त्या ठिकाणी येऊन माझ्याकडे प्रवेश करताय का सर, आम्ही तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। एकंदरीत विकासाची पावती त्या ठिकाणी मिळणार आहे। विनायक सहकारी साखर कारखाना आपण चालू करू शकलो नाही, ती खंत डोक्यात आहे, परंतु त्याच्याऐवजी शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न सोडवण्यासाठी पंचगंगा उद्योग समूह जे प्रोप्रायटर प्रभाकर शिंदे त्यांच्या माध्यमातून एक मोठा प्रकल्प वैजापूरमध्ये उभा केला। MIDC सारख्या प्रकल्पाला 168 कोटी रुपये शेतकऱ्यांना जो वाढीव मोबदला आहे ती 168 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतले, वर्ग करून घेतले। नारंगी सारंगी प्रोजेक्ट वैजापूर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून जनता वाट पाहत होती, 38 कोटी रुपये आपण खर्च केले। आज तुम्ही पहा, नारंगी सारंगीच्या पट्ट्यात पाणी नाही आहे, परंतु पालखेडच्या ओव्हरफ्लोचं पाणी त्या ठिकाणी मिळतं आहे। 5 वर्ष झाले 15 रोटेशन नांदूर मनमेश्वरचे तंतोतंत तारखेनुसार रोटेशन त्या ठिकाणी आपण आणले। आतापर्यंत प्रत्येक रोटेशनला शेतकऱ्याला चक्रा मारावं लागत होत्या, परंतु हे 15 रोटेशन आणत असताना सिंगल कोणाला अर्ज देण्याची सुद्धा गरज त्या ठिकाणी पडली नाही। आता मन्याडचा एक प्रकल्प आहे उंची वाढवण्याचा, तोही प्रगतीपथावर आहे। चांदेश्वरी वाकल्याचा प्रकल्प आहे, पाणी उपलब्धता मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, परंतु जाता जाता शनी देवगावचा मोठा प्रकल्प आहे, 285 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी शेवटच्या कॅबिनेटला ज्याची प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी आपण काढली। एक मोठा प्रोजेक्ट त्या शनी देवगावच्या पट्ट्यामध्ये गोदावरी नदीवरती त्या ठिकाणी होतोय। आणि म्हणून एकंदरीत हे सगळं मग डांबरीकरणाचं काम असू द्या, पाणी पुरवठ्याचं काम असू द्या, वैजापूर तालुका जर म्हणलं तर आध्यात्मिक तालुका आहे, 52 आश्रम आहे, आणि या आश्रमावरती प्रत्येक साधू संतांना सेवा देण्याचं काम भक्तनिवास असू द्या, डोमच्या माध्यमातून असू द्या, सभागृहाच्या माध्यमातून असू द्या, पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून असू द्या, हे आश्रमसुद्धा डेव्हलप करण्याचं काम त्या ठिकाणी मी केलं।
सामाजिक न्याय विपश्यना केंद्राच्या माध्यमातून जवळजवळ आपण आत्ता 7.5 कोटी आणि पहिले 5 कोटी म्हणजे 12.5 कोटी रुपये ह्या 4 महिन्यामध्ये आपण विपश्यना केंद्र, बौद्ध विहार आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिवशोभीकरणासाठी त्या ठिकाणी पुतळ्याचं शिवशोभीकरणासाठी आणले. तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे उभे, अहिल्याबाई होळकरांचे पुतळे उभे, महाराणा प्रतापजीचा पुतळा त्या ठिकाणी उभा आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचे पुतळे उभा आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे पुतळे उभे. आणि म्हणून हे पुतळ्यांचं, महापुरुषांचं शिवशोभीकरण पुतळ्याचं झालं पाहिजे. हे सुद्धा त्या ठिकाणी अनेक कामं आम्ही वैजापूर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी करू शकलो. आदरणीय खासदार जे झाले संदीपानजी भुमरे साहेब यांच्या माध्यमातून अनेकांना विहिरी, गाय गोठे, पानंद रस्ते तर एवढे झाले का 1000 रस्ते त्या ठिकाणी मंजूर केले. टप्प्याटप्प्याने होतील, परंतु 1000 किलोमीटर हे रस्ते भुमरे साहेबाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आणले. आणि म्हणून मला खात्री आहे का शिवसेना असू द्या, आमचा मित्र पक्ष भाजप असू द्या किंवा अजितदादाचा राष्ट्रवादी पक्ष असू द्या, आम्ही हातात हात घालून या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये जनतेने ठरवून टाकलं, आमच्या सर्व मित्र पक्षांनी ठरवून टाकलं का वैजापूरची सीट जास्तीत जास्त मताने त्या ठिकाणी आपल्याला निवडून आणायची आहे. हे त्या ठिकाणी निश्चित झाले आहे. आता समोर कोण येतं काय येतं मला माहीत नाही. आता विषय असा आहे की तुम्ही हा सगळ्या तुमच्या विकास कामांचा आलेख वाचलेला आहे, मात्र तुमच्या विरोधात ठाकरे गटाकडून ज्यांच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला होतात, जिथून तुम्ही निवडणूक लढवली, त्यांनी दिनेश परदेशी यांना उमेदवारी देऊ केली. आज त्यांची उमेदवारीसुद्धा निश्चित होती आहे. कितपत आव्हान वाटतंय? मी याला आव्हान काही म्हणणार नाही. मी विकासाच्या जोरावरती मतं मागतोय. मी त्या ठिकाणी कधी कोणत्याही पक्षाला वेगळेपणा दिलेला नाही. मी आव्हान म्हणणार नाही, कारण मी गेल्या 30 वर्षापासून शिवसेना आणि धनुष्यबाणाचं काम करतोय. आता कोण मला माझ्यावरती आरोप करत असेल, प्रत्यारोप करत असेल, त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं. का रमेश बोरणारे शिवसेना आणि धनुष्यबाण हे समीकरण तयार झालेलं आहे. आणि म्हणून काही लोक काय सांगत असेल मला माहीत नाही, परंतु याला काही मी आव्हान म्हणणार नाही. आणि ज्याला आव्हान म्हणायचं आहे त्यांनी विचार करावा का आपणही किती पक्ष बदललेले आहे. बरोबर आहे. आणि म्हणून मी याला आव्हान म्हणणार नाही. विकासाचा जोर आहे. सर्वसामान्य जनतेची सेवा करतोय, 24 तास काम करतोय. थेट आरोप करताय की त्यांनी किती पक्ष बदलले त्याचा त्यांनी विचार करावा. तर तुम्ही सांगा कुठून कुठपर्यंत हा प्रवास झाला, किती पक्ष बदलले? आता खरं तर हे आपण त्यांना बोललं पाहिजे, कारण जे माझ्यावरती वेगवेगळे शब्दप्रयोग करता तर ते त्यांनी खरं सांगावं का सुरुवातीला कोणत्या पक्षात होतो, नंतर कुठे गेलो, नंतर कुठे गेलो, नंतर कुठे गेलो, नंतर कुठे गेलो, त्यांनी सांगो. पक्ष बदलाचा एकूण आकडा तरी सांगा, पक्ष सांगणार नसाल तरी. 4. अच्छा, 4 वेळा पक्ष बदलले तर आता ते शिवसेनेत येऊन तुमच्या विरोधात उभे राहत आहे. आता हेच तर मेन आहे ना, है ना, हेच मेन आहे. आता जुने शिवसैनिक आहे ते त्यांना एक दिवस मी सहज बोललो, जे 2-3 जण होते त्यांना म्हणलो बा आता काय, तुम्ही जर मला सांगत असाल का तुम्ही असं केलं तसं केलं, पण आता काय, त्याला उत्तर नाही त्याच्याजवळ. म्हणजे एकीकडे तुम्ही उद्धव ठाकरेला सोडून गेले म्हणून लोक तुमच्यावरती आरोप करतात, मात्र तुमच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी उद्धव ठाकरेंना सुद्धा माणूस आयात करावा लागला. 100%. मग जर त्यांना जर एकनिष्ठ पाहिजे नव्हता तर वैजापूरमध्ये एकनिष्ठ लोक होतेच ना. मग जर मला म्हणले की हे सोडून गेले तर वैजापूर तालुक्यात एकनिष्ठ लोक होतेच ना. इकडून तिकडून घेण्याची काही गरज नव्हती. बरोबर आहे. जर एकच निष्ठ पाहिजे नव्हता तर मग एकनिष्ठपणे त्यांनी खऱ्या अर्थाने ते 2-3 होते त्यांना उमेदवारी द्यायला पाहिजे होती, है ना. त्यांना मग उमेदवार बाहेरून आणण्याची गरज का पडली माझ्या विरोधात? एवढा काय धाक आहे माझा? निष्ठावंत हा शब्दाच्या माध्यमातून जो शिवसेनेकडून प्रचार केला जातोय, आता त्याला काही अर्थ उरला नाही असं? काहीच नाही, बिलकुल नाही. जो प्रचार होतोय का निष्ठावंत, मग आता कुठे गेली निष्ठा, कुठे गेली एकनिष्ठपणा, आहे ना. तुम्हाला तर शेवटी माझ्या विरोधात दुसरीकडूनच उमेदवार आणावं लागलं ना. BJP सारख्या मोठ्या पक्षातून तुम्हाला उमेदवार आणावा लागला, कारण तुम्हाला मग एकनिष्ठपणा होता तर तुमच्याजवळ उमेदवार का नाही मिळू शकला. महत्त्वाचे प्रश्न तुम्ही उपस्थित करताय, मात्र तुम्ही आणखी एका गोष्टीमुळे वादात सापडला होतात. रामगिरी महाराजांनी मुस्लिमांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आणि तुम्ही म्हणालात की आमदारकी गेली तरी चालेल पण रामगिरी महाराजांसोबत राहणार. हेही तुमचं वादग्रस्त विधान होतं. मी माळकरी माणूस आहे आणि माझी 3री पिढी आहे का जी गोदाधाम सरला बेट, ज्यामध्ये मी मुद्दाम उल्लेख करील का मला माझे आजोबा म्हणायचे का मी कोंडीराम
जे काका होते महाराज, त्यांच्या टांगेवर मी त्या ठिकाणी बसून बेटावर जायचो. त्याच्यानंतर ब्रह्मलीन हरिभक्तपरायण नारंगिरीजी महाराज आले. आमचा पूर्ण परिवार, मी विद्यार्थी जीवनापासून नारंगिरीजी महाराजांच्या सानिध्यात गेलो. आता 14-15 वर्ष झाले मी हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराजांच्या सानिध्यात आहे. आणि म्हणून त्या दिवशी मी असं बोललो का बाबा, मी तर काही 5 वर्ष 25 वर्ष काम करतोय राजकारणात, मी कधी जातीपात पाहिला नाही. परंतु जेव्हा रामगिरी महाराजावरती काही आरोप झाले तेव्हा मी सांगितलं, होय मी रामगिरी महाराज सोबत आहे. त्याच्यात माझं चूक नाही ना, कारण शेवटी धर्म आणि एकनिष्ठपणा आता रामगिरी महाराजांचा आहे ना, त्यांच्यासोबत आम्ही जोडलेलो आहे. आणि म्हणून मी आजही वाक्य बोलतोय की होय मी रामगिरी महाराज सोबत आहे, मी सर्व साधू संतांसोबत आहे, मी हिंदू धर्मासोबत आहे, आजही बोलतोय ना मी. या मतावर तुम्ही ठाम आहात. 100% ह्या मतावर ठाम असण्यामुळे अजूनही मुस्लिम समाज तुमच्याबद्दल नाराज असू शकतो. त्यांना कसं सांगाल? त्यांची मतं तुम्हाला हवी असतीलच इलेक्शनमध्ये? मुस्लिम समाज सर्वच काही त्या शब्दावरती ठाम असं नाही. आजही मी गॅरंटीने सांगतो, वैजापूर शहरामध्ये समाजाचे 7-7.5 हजार मतदान होतील. त्यापैकी रमेश बोरनारे आणि धनुष्यबाण यांच्यासोबत अर्ध मतदान झाल्याशिवाय राहणार नाही. ग्रामीण भागामध्ये, मी आता गाव बघत नाही, परंतु ग्रामीण भागाचा सुद्धा मुस्लिम समाज माझ्या कामावरती, माझ्या संपर्कावरती, मी त्यांच्यासोबत वैयक्तिक जे माझे संपर्क आले त्यावरती एकदम ठाम आहे. तो म्हणतो नाही बाबा, तो तिकडचा मुद्दा वेगळा आहे, परंतु विकासाच्या बद्दल रमेश बोरनारे सरांनाच मतदान करायचं आहे. विजयाचा कसा विश्वास व्यक्त कराल शेवटी? विकासावर. जे काही 5 वर्ष मी आमदार म्हणून काम केलं आणि 25 वर्ष समाजामध्ये त्या ठिकाणी समाजसेवेचं काम करतो, मग ते आध्यात्मिक असू द्या, शैक्षणिक असू द्या, दवाखान्याचा असू द्या, कोणतंही असू द्या, तर मला ठाम खात्री आहे का पब्लिक रमेश बोरनारे यांच्याशिवाय दुसऱ्याला निवडून देऊ शकत नाही, हा इतका विश्वास मला त्या ठिकाणी आहे. तर हे होते आमदार रमेश बोरनारे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. मात्र दुसऱ्या बाजूला दिनेश परदेशी यांनी आपल्या आयुष्यात किती पक्ष बदलले याचा विचार सुद्धा करावा, अशीही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.